सुधाकर गर्जे यांची शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी विजयनटीपदी निवड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा त्याग करून दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला। दिनांक 8 जुलै रोजी सुधाकर गर्जे यांची शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी विजयनटीपदी निवड करण्यात आली असता यावेळी डॉक्टर रमेश शिवचंदन आदी त्यांच्या हितचिंतक मित्रमंडळ व कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। पुढील भविष्याच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले। सुधाकर गर्जे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पुढे म्हणाले की माझ्या 45 वर्षाच्या राजकीय जीवनात मला असा अनुभव आला की अल्पसंख्याक व लहान समाजातील कार्यकर्त्यांची हेळसांड केली जाते। तो कितीही कार्यक्षम व कर्तृत्ववान असला तरी जातीय समीकरणानुसार त्याला हार मानावी लागते। परंतु माननीय शिंदे साहेबांनी या घराणेशाही विरुद्ध उठाव करून न्याय भावनेतून निर्माण झालेल्या बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या शिवसेनेला न्याय देण्याचे काम केले आणि त्यामुळे प्रभावित होऊन एका प्रामाणिक व खंबीर नेत्यासोबत जाण्याचा मी निर्धार केला। शिवसेनेमध्ये कोणी लहान किंवा मोठे नाही, शिवसेना सर्वांना न्याय देण्याचे काम करते आणि म्हणूनच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आदेशान्वये ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसवे साहेब यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन माझेवर ओबीसी भटके विमुक्त संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वतंत्र कामाची जबाबदारी सोपविली। आगामी काळात मी या पदाला न्याय देण्याचे कार्य करत वाशिम जिल्ह्यातील ओबीसी विमुक्त भटके समाजाला संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्ष बांधणी करून तालुका व शहर स्तरावर कार्यकारिण्या गठीत करून स्थानिक स्तरावरील प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढविणार असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन सुधाकर गर्जे, शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी विजयनटी यांनी केले आहे। मोक्र 9765656764 साधावा अशी माहिती